नमस्कार. माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. आजचा विषय खूप जबरदस्त होणार आहे. जसे आपले नेहमीच विषय वेगळे असतात, त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. थंबनेल वरून तुमच्या विषयी लक्षात आलं असेल की जी उंदरं आहेत ती कारमध्ये वायरी का कुरतडतात किंवा प्लास्टिकची साधनं का कुरतडतात किंवा पुठ्ठे का कुरतडतात किंवा कपडे किंवा त्यानंतर कागद, हार्ड प्लास्टिक हे का कुरतडतात मित्रांनो. याच्या मागे एक गूढ लपलेलं आहे. हे का कुरतडतात तर सरासरी उंदराचे जे दात आहेत ते वर्षाला, बघा, उंदराचे जे दात आहेत ते वर्षाला 4 ते 5 इंचांनी वाढत असतात. म्हणून जर त्यांनी हे कुरतडणं बंद केलं तर ते मरू शकतात. त्याच्यामुळं हे हार्ड प्लास्टिक, हार्ड सरफेसवरती कुरतडून कुरतडून त्यांचे ते दात घासत असतात. आणि नाही, त्यांनी जर ते दात घासले नाही तर ते मरून जाऊ जाऊ शकतात. ही बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहीत नाहीये. त्याच्यामुळे उंदरं ही सर्रास ज्यांच्या गाड्या आहेत, फोर व्हीलर गाड्या आहेत, त्यांना खूप त्रास देतात. तर आपण आज पाहणार आहोत की ज्यांना या उंदरांपासून जो त्रास आहे कारला, तो त्रासासाठी आपण काय करावे, काय करू नये, याची आपण आज डिटेल माहिती देणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप छान होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, पहिली गोष्ट अशी करायची की गाडीमध्ये कुठलाही खाद्यपदार्थ ठेवायचा नाही. समजा तुम्ही फॅमिली बरोबर फिरायला गेले आणि त्याच्यामध्ये काही खाद्यपदार्थ वगैरे पडले, तर विशेषतः म्हणजे आपण बॉबी म्हणू, फरसाण म्हणू, वड्याचे तुकडे, भाज्याचे तुकडे, कारण उंदरं ही तेलकट ह्याच्याकडे खूप प्रकर्षाने आकर्षली जातात. तर त्याच्यामुळे ती इंजिनमध्ये घुसतात किंवा आतल्या वायरिंग मधून आतल्या गाडीत घुसतात आणि ते खाऊन परत त्याच मार्गे बाहेर येतात. कारण उंदराचा डीएनए आणि माणसाचा डीएनए हा जवळजवळ सेम आहे. त्यांच्यात आकलन प्रवृत्ती जवळजवळ सेम आहे. म्हणून ज्यावेळी पण माणसाचं औषध तयार होतं त्यावेळी उंदरांवरती त्याचा पहिला ट्राय केला जातो. आता ह्याच्यात सुद्धा आहे ना, काही उंदरं गरीब म्हणजे ह्याचे असतात तर काही खूप तीव्र असतात. तर दुसरी गोष्ट, उंदीर मारायचं औषध बरीच जण बघा, म्हणजे माझा सुद्धा अनुभव आहे, मी तुम्हाला सांगतो. उंदीर मारण्याचे औषध आपण गाडीमध्ये ठेवतो, म्हणजे रॅट किल असेल वगैरे, त्या वड्या येतात ना उंदराच्या, त्या त्या अजिबात ठेवू नका मित्रांनो. त्या ठेवल्यामुळं उंदरं त्या खूप आवडीने खातात, पण त्यानंतर त्यांच्या घशामध्ये एवढी मरणाची कोरड पडते की ते सगळ्या वायरी कुरतडतात आणि पाणी शोधतात. कारण त्यांना माहिती असते की गाडीमध्ये त्या विंडशील्ड मध्ये पाणी आहे. तो पाईप शोधण्यासाठी सगळ्या वायरी कुरतडतात. अक्षरशः मी नवीन घेतलेली क्विड, माझ्या गाडीचं जे ईसीएम आहे, म्हणजे क्विड गाडीचा आत्मा, ज्याची किंमत आज 46,000 रुपये आहे, त्याच्या संपूर्ण वायरी कुरतडून टाकल्या. कारण माझ्या गाडीमध्ये उंदरं गेल्याचे ठसे मला दिसल्यामुळं मी त्याच्यामध्ये त्या वड्या ठेवल्या होत्या एकाच्या सांगण्यावरून. हा मला बसलेला स्वतःला वैयक्तिक फटका आहे. तर दुसरी गोष्ट मित्रांनो, काय करायचंय की गाडीची अशा ठिकाणी लावायची की ज्याच्या खाली काही खाद्य पडलेलं नसेल. तेलकट पदार्थ बिलकुल तर त्याच्या आसपास सुद्धा भटकला नाही पाहिजे. आणि तिसरी गोष्ट काय करायचंय की त्याच्यामध्ये तुम्ही तंबाखू ठेवू नका, कुठला स्प्रे मारू नका, कुठला आवाजाचं मशीन बसू नका, कुठलं थायमेट टाकू नका. त्याचा काहीही फायदा होत नाही. त्याचं पण मी तुम्हाला लॉजिक सांगतो की त्याचं लॉजिक काय आहे. उंदरं काय करतात, त्यांची एक पद्धत आहे. जसं बघा, कुत्रं एखाद्या गाडीवरती कसं वास घेऊन मुततं, कारण त्या ठिकाणी ते मुतलेलं असतं, म्हणून त्याला तो वास येतो आणि ते त्याच ठिकाणी मुततं. तसंच या उंदरांचं आहे. त्यांचं जे मूत्र आहे ते काहीतरी अशी त्यांची एक सिग्नल सोडतात त्याच्यामध्ये आणि त्याच्या आधारे बरोबर त्याच गाडीत येऊन बसतात. तर तुमची गाडी जर बिल्डिंगच्या इमारतीच्या पार्किंग मध्ये असेल तर काय करायचंय, संध्याकाळी वॉचमॅन असेल किंवा तुम्ही स्वतः कुठलाही सर्फ एक्सेलचं जे पावडर असेल त्याने ती धुवून टाकायची. म्हणजे काय होतं, त्यांचा सिग्नल लॉस होतो. त्यांचा सिग्नल त्यांना कळत नाही, त्याच्यामुळे त्यांना ते गाडीत येत नाही. आता तेच तुम्ही दुसऱ्या दिवशी जरी केलं तरी त्याला येत नाहीत. पण हे जर तुम्ही वारंवार करत राहिले तर त्यांना त्याची सवय लागते. मग ते काय करतात, त्याच्यातून यायला पाहतात. तर अशा वेळी काय करायचंय, सरगम पावडर एक दिवशी, व्हील पावडर एक दिवशी, तर त्यांना वेगळे वेगळे हे करत राहायचे. आता आपण काही लोक बघा, बरेच बिटर ग्राउंडचा स्प्रे मारतात, 3M चा मारतात, कुठलाही मारतात, थायमेट टाकतात. नंतर ती उंदरं अक्षरशः येऊन त्याच्यावरती हाकतात. त्यांना सवय लागली ना एकदा,
थायमॅटने जसे साप पळून जातात, पण ही उंदरं पळत नाहीत. उंदरात माणसाचीच बुद्धी आहे. त्यांना एकदा त्याची सवय लागली ना वारंवार, त्यांना वारंवार असं मिसगाईड करायचंय. तुम्ही जर त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, तर ते अजून चावतळून तुमच्या गाडीचं नुकसान करतात. आता दुसरी गोष्ट, समजा पुढच्या जर इंजिन मध्येच येत असतील, तर ती येतात चाकाच्या शेजारून. तिथं काय करायचं की तुम्ही चाकाच्या आतल्या बाजूने 2 पॅड लावायचे, बाहेरच्या बाजूने 2. ड्रायव्हिंग साईडला आपण जिथे बसतो त्या पायापाशी 1 पॅड लावायचे आणि क्लीनर साईड आहे म्हणजे आपल्या शेजारची जो व्यक्ती बसते तिथं 1 पॅड ठेवायचे. पण हे पॅड तुम्ही जर डेली वापरत असाल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही एकदाही एकाही दिवशी चुकू नका की ज्याला उंदीर चिकटलेला आणि तुम्ही फेकायला चुकलेले. अदरवाईज जर तुम्ही तसं केलं नाही आणि तो उंदीर चुकून आतमध्ये एसीच्या तिथून पॅड आत घेऊन गेला कातरून कातरून, ते तर मरतच. नाही जरी गेला, तो मेल्यानंतर इतका घाण वास येतो की तुम्हाला ते भयानक, म्हणजे नको नको होईल गाडीत बसायला. त्याच्यानंतर गाडी जी आहे ही आपली, आता बघा बरीच लोक सर्व्हिसला असतात, तर गाडी काय करतात 8 दिवस एका जागी ठेवतात, तर त्यावेळेस ती उंदरं काय करतात बॉनेटच्या आतमध्ये जातात. जवळजवळ त्यांचं स्वरूप घुशीसारखं होतं, तिथं तिथं पिल्ल देतात, पूर्ण वायरिंग खराब करून टाकतात. मी अशी स्वतः एक गाडी पाहिलेली आहे. त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही गाडी रोज हलवत जा, रोज 1, 2, 3, 4 किलोमीटर चालून आणत जा. म्हणजे त्यावेळेस काय होतं की जर आत बसलेले असते, उंदीर जास्त वेळ आत बसत नाही, ते पडतात. आणि तिसरी अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी, जे आपण आपल्या ड्रायव्हिंगच्या बाजूला जे सीट असतं तिथे खाली कप्पा असतो, तर तिथून सुद्धा त्या कप्प्यात उंदरं यायला जागा असते. तर त्याला तिथे जाळी लावली ना तुम्ही, तर ती आतमध्ये गाडीत सुद्धा प्रवेश करत नाहीत. आणि जे एसीचं वायरिंग आतून येतं तिथे एक प्रकर्षाने हे करा. आणि दुसरी गोष्ट, जे छोट्या छोट्या वायरी आहेत त्याला जे इलेक्ट्रिक मध्ये असे मोठे मोठे पाईप येतात, त्यांच्या तोंडाच्या वरची साईज बसवायची. हे सगळं मी स्वतः केलेलं आहे. ह्या सगळ्या वरच्या साईजचा पाईप बसवला ना, त्यांचं तोंड तिथपर्यंत पुरत नाही. ते तोंड न पुरल्यामुळं त्यांना ते कट करता येत नाही. तर होता येईल एवढा शक्यतो आपण काय करायचंय की तो काळा जो कंडूट पाईप येतो एकदम असा फ्लेक्झिबल असतो नाही का, तर त्याला असा कट करायचा आहे, असं फक्त वायरिंग लातून टाकायचं, बाकी काही करायचं नाही. वायर आत टाकायची, तो पाईप आपोआप झाकला जातो आणि त्यांना तो अजिबात कट करता येत नाही. मात्र एकदा का जर तुमच्या गाडीला उंदीर लागला रे लागला आणि तुम्ही ह्या गोष्टी पाळल्या नाही, तर तुम्हाला खूप मोठं सामोरे जावं लागतं. बऱ्याच लोकांनी या उंदराच्या वैतागाने गाड्या सुद्धा विकलेल्या आहेत मित्रांनो. कारण कारण नसताना लाख लाख रुपयाचे फटके बसतात याच्यामध्ये. आता स्पीड गाडीचं माझं ज्या वेळेस झालं होतं, म्हणजे पुण्यामध्ये ज्यावेळेस मी उन्नतीला गाडी सोडली होती फातिमानगरला तिथे, तर त्यावेळेस माझं अक्षरशः 25 दिवस वायरिंग आलं नव्हतं. ते नाशिकच्या शोरूम वरून मागवलं होतं त्यांनी. आणि जास्त ही उंदरं कधी घुसतात गाडीमध्ये, उन्हाळ्यामध्ये तुमच्या गाडीमध्ये कधीही उंदीर जाणार नाही, कारण गरम वातावरण असतं. तो जातो कधी पावसाळ्यामध्ये, चिखलातून त्यांना त्रास होतो, त्यांची होल बुजली जातात. पावसाळ्यात अक्षरशः तुम्ही खूप लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि आसपास जर शेती असेल, म्हणजे आता समजा तुम्ही पुण्याच्या आजूबाजूच्या ठिकाणी कुठे वडकीला असेल समजा, किंवा कुठे वारजेला असेल, किंवा आणखी कुठे असेल साईडचे, जिथे जिथे शेतीचे तिथे नवीन नवीन डेव्हलपमेंट अशा बिल्डिंग झालेल्या आहेत ज्याच्या आजूबाजूला शेती आहे, तर तिथं उंदरं नक्की असतात. कारण शेतामध्ये साप येतो उंदरं खायला, आणि उंदरं मग तिथून पलायन करतात गाड्यांकडं. कारण त्यांना काहीतरी हार्ड फेस असा चावायचा असतो, त्यांना काय माती वगैरे त्यांचे दात हे काही घासले जात नाही, त्याच्यामुळे ते होता येईल एवढं हार्ड प्लास्टिक असेल. तुम्ही बघा गाडीतल्या विंडशीटचे प्लास्टिक सुद्धा ते येत ना असे तोडतात. म्हणजे जिथं तुम्ही पक्कड काम करणार नाही तेवढे ते उंदर त्यांचे दात घासतात त्याच्यावरती, कारण त्यांची वर्षाला वाढ होत असते आणि त्याच उंदरांचं रूपांतर घुशीमध्ये होत असतं. त्याच्यामुळे ह्या उंदरांना पासून जर तुम्हाला जपायचं असेल किंवा आपल्या गाडीला जपायचं असेल, तर तुम्हाला खूप अलर्ट राहणं गरजेचं आहे याच्यामध्ये. त्याचबरोबर इंजिनवरती आता बरीच लोक म्हणतात हा स्प्रे मारा, तो स्प्रे मारा. त्याचं कारण काय की तो स्प्रे जर धुतला नाही तर 8-15 दिवस त्याचा आपलं आतमध्ये बसलेला असतो. आपण जर उन्हाळ्यात एसी लावला किंवा हिटर जरी लावला तर त्याचा वास आपल्याला येतो. त्याच्यामुळं जो उंदरांना इरिटेट होतं ते आपल्या माणसांना सुद्धा त्याच पद्धतीने इरिटेट होतं. म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला धोका पण होऊ शकतो आपल्या शरीराशी. त्याच्यामुळं तसले कुठलेही स्प्रे मारू नका, कुठलंही काही होत नाही त्यांनी. कारण
मी स्वतः थायमेट टाकून बसलेले आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे तुम्ही जेवढी गाडी स्वच्छ ठेवाल आणि ज्यावेळी तुम्ही गाडी वॉश करून आणाल वॉशिंग सेंटरवरून, तुमच्या पायाखाली जे पेपर टाकतात तसा कुठलाही पेपर ठेवू नका. गाडीमध्ये कागदाचा एकही तुकडा त्यांना सापडेल असं एकही काही वस्तू ठेवू नका किंवा पुठ्ठा ठेवू नका. बाकी ते रबर वगैरे चावत नाही, त्यांना फक्त हार्ड प्लास्टिक लागतं, म्हणून ते वायरी कुरतडतात, प्लास्टिक कुरतडतात. त्याच्यामुळे ते रबर कुरतडत नाही, रबर त्यांना ते सॉफ्ट असतं रबर. त्याच्यामुळं गाडीमध्ये तुम्ही शक्यतो पायाखाली काहीही ठेवू नका. तुम्ही जेवढी गाडी स्वच्छ ठेवाल आणि जर इंजिन मध्ये येत असतील ना, तर तुम्ही काय करायचं, फक्त नॉर्मली काय करायचं, रोज सर्फ एक्सेलचं पाणी घ्यायचं अर्धी बादली आणि फक्त असं थोडं थोडं साईडनी ओतायचंय किंवा अजून एखादं दुसरं सेंट असेल. एक 2-4 दिवसाला त्यांचा तुम्ही सेंट बदलला ना, तर त्यांची आपोआप सवय मोडून जाते. पण तुम्ही जर मारण्याचा प्रयत्न केला त्यांना, तर त्यांची सवय आतोनात वाढते. कारण ते घुसताना एकच घुसतो असं नाही, त्याच्या वासाने दुसरा येतो, तिसरा येतो. आपल्याला वाटतं एक पकडला, 2 पकडले, 3 पकडले, पण तिथं ते त्यांची जी निशाणी असते मूत्राची, तिथपर्यंत त्यांनी हे केलेली असते. त्याच्यामुळे ती त्यांच्या माइंड मधून घालवण्यासाठी त्यांना आहे ना, तुम्ही टाल्कम पावडर जरी टाकली इंजिनच्या तिथे आसपास, कुठली सेंटेड टाल्कम पावडर टाका, टाल्कम पावडर सुद्धा त्यांना म्हणजे सगळं त्यांची दिशाभूल करते. तर अशी म्हणजे चांगले चांगले जे वासाचे आहेत ते त्यांना तुम्ही मिसगाईड करा. जर मारण्याचा प्रयत्न केला, इंजिन मध्ये काही ठेवलं, तर मात्र तुमच्या गाडीला लाख रुपयाच्या आसपासचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही. 100% मी तुम्हाला लिहून देतो. त्याच्यामुळं उंदरांपासून त्यांना इरिटेट करा. आता बरीच लोक म्हणतात चटणी टाका, चटणीचं पाणी टाका, हे करा ते करा, त्याच्याने काही होत नाही. त्यांना जे वास आहेत ना आपले धुण्याचे, ते वास त्यांना सगळं त्यांचे जसं भांड्याचा डाग किंवा सगळं हे होऊन जातं, तसं त्यांचं ते सगळं निशाणी जे आहे ती सगळी निघून जाते. त्याच्यामुळे नेहमी गाडी हायजेनिक ठेवा. नेहमी बॉनेट खोलून पहा की त्याच्यावर उंदराच्या पायांचे ठसे आहेत का. असतील तर समजून जा की गाडी जास्त चालवा जरा, तिला थोडीशी गतिरोधक वर आपटली तर कुठून निघणार असेल तर निघूनही जातात. वॉशिंग सेंटरला गेले धुवायला तर बॉनेट वर करा, पाणी मारा किंवा बॉनेटच्या तिथून जे हवा जायला यायला किंवा वरून पाणी यायला जागा असते, तिथं काही त्यांनी तोडलंय का पहा, तिथून एक आतमध्ये जातात. तर ते असं करून निघून जातात. वॉशिंग सेंटरला जरी गेले, त्यांनी हवा वगैरे मारली, पाणी वगैरे जरी मारलं इंजिन मध्ये, तरी निघून जातात. पण तिथे गाडी काही ठेवू नका, कुठला स्प्रे मारू नका, त्याचा काही फायदा नाही. रॅट रिप्लेंटर हजारो मार्केटमध्ये कुठलंही सक्सेसफुल नाहीये. त्याला एकच पर्याय, आपली स्वतःची मेहनत, आपली गाडी आपण घेतलेली आणि त्याच्यावर उंदराचं अधिराज्य जर नसेल करून द्यायचं, तर आपल्याला ह्या गोष्टी पर्यायाने कराव्याच लागतील. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा. कारण हा व्हिडिओ आपलं म्हणजे स्वतःचं क्रिएशन आहे, आपण काय कोणाचं कॉपी नाही केलेलं. एकदम म्हणजे जी ढोबळ माहिती म्हणतो आपण ज्याला, एक मराठी माणसाने दिलेली माहिती आणि एक आलेला अनुभव, याच्यातून हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे. हा नक्की आपल्या युट्यूबच्या फॅमिलीच्या फायदेशीर ठरेल आणि प्रत्येकाला शेअर करा. कारण आज प्रत्येक फॅमिलीमध्ये कुठली ना कुठली गाडी आहे, पण आपल्या नातेवाईकांना, मित्रांना याचा फायदा होईल. तर मित्रांनो, कृपा करून व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.